9 36,000 लोक यांचा विरोध करणार आणि हे लोक आता त्यांना मतदान करणारच नाहीत, कारण इतकं वाटोळं केलं. एवढंच नाही, त्यांना सहकारातला तज्ञ म्हणतात दांडेगावकराला. पण यांच्या काळामध्ये बघा किती कारखाने गेले, एकच बाराशू नाही. दांडेगावकरापेक्षा राजू भैया लाख पटीनं चांगला माणूस आहे, याला मतदान द्यायला हरकत नाही. बघा बाराशू सुरू झालाय, बाराशू नाही त्याचं नाव, देवाला सुद्धा यांनी गद्दारी केली हो. देवाच्या समोर येतात, प्रचाराचा नारळ देवापुढे फोडतात आणि त्याचं नाव असलेलं कारखाना चक पुसून टाकलं, त्याचं नाव पण पुसलं. नमस्कार, मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. उद्या प्रचार दौरा संपणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी संघटनेची काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. काय सांगणार या निवडणुकीमध्ये, आपली कोणाला साथ असणार आहे, तुमची काय भूमिका असणार आहे? मी देवी प्रसाद ढोबळे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष. आमची पाठिंबा वगैरे नाही, आमची एक नवी तिसरी आघाडी तयार झालेली आहे. त्यामध्ये आमचे 2 उमेदवार उभे आहेत, एक वामनराव चटप आणि ललित बहाळे. इथे आमचा उमेदवार नाही आहे, त्यामुळं इथं काय आमचा कोणाचा असा पाठिंबा वगैरे नाही. पण आता मतदान मात्र करावं लागणार आहे. तर मतदान कोणाला करावं हा जे प्रश्न आहे, बऱ्याच लोकांनी विचारले की आपण आता काय भूमिका घ्यावं, कोणाला मतदान करावं. तर या इथे जे उमेदवार आहेत त्यापैकीच आम्हाला एक उमेदवार निवडावा लागणार आहे. त्यात पहिला उमेदवार जे आहे महाविकास आघाडीचा माननीय दांडेगावकर. दांडेगावकर आम्हाला नको आहे. का नको आहे? दांडेगावकरांनी आमच्या परिसरात जे असलेला बाराशू कारखाना आहे अगदी अल्प दरामध्ये विकत खरेदी केला, कारण हे मंत्री झाल्यावर आपल्या पदाचा वापर करून आमचा कारखाना अवसानात काढला आणि अगदी अल्प दरामध्ये खरेदी केला. 9,000 सभासदांचं वाटोळं झालं. आता तुम्हीच सांगा, 9,000 सभासद जर असतील तर त्यांच्या घरातले 4-4 माणसं जरी दुसरे म्हटलं तर 9 36,000 लोक यांचा विरोध करणार आणि हे लोक आता त्यांना मतदान करणारच नाहीत, कारण इतकं वाटोळं केलं. एवढंच नाही, त्यांना सहकारातला तज्ञ म्हणतात दांडेगावकराला. पण यांच्या काळामध्ये बघा किती कारखाने गेले, एकच बाराशू नाही. तर माळवट्याचा प्लाऊड कारखाना 40,000 रुपये, त्रिमूर्ती साखर हे प्लाऊड कारखाना, तर त्या कारखान्यात 40,000 रुपये एका कर्मचाऱ्यानं भरून कारखान्याचं भांडवल उभं केलं होतं. तो कारखाना यांनी चक संपून टाकला, नटबोल्टा सह विक्री झालाय. त्यानंतर मुंदडा साहेबांना उभा केलेला दुसरा एक शरद खत कारखाना सहकारी तत्वावर होता, तोही यांच्या काळामध्ये संपुष्टात आला. त्यानंतर रोकडेश्वर सुतगिरणी यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन तिचंही वाटोळं केलं. नंतर काही लोकांना 25-25 लाखाचे शेअर्स घेऊन जे पूर्णा ग्लोबल उभा केला होता, तो पूर्णा ग्लोबलही संपुष्टात आणला. आमच्या जवळा बाजारला बाराशू जिनिंग होती, या दोघांच्या वादामध्ये ती जिनिंगही संपुष्टात आणली. त्यानंतर बाराशू कारखाना विकत घेतला, 2 टप्पे केले. पूर्णाला घ्यायची गरज नव्हती, फक्त गिळून टाकण्यासाठी 2 टप्पे केले. यात पूर्णा कारखान्याचंही नुकसान केलं. त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण बँक होती, त्याही बँकेमध्ये वेळोवेळी दांडेगावकरांना हस्तक्षेप केला. त्याचा पर्यवसान ती बँकही आज चक्रसातळाला गेलेली आहे. त्यानंतर टोकाई कारखाना, ज्याच्यावर शिवाजीराव जाधवचं नेतृत्व होतं, घरातून पैसे टाकून या माणसानं कारखाना चालू केला होता. त्या कारखान्याला नंतर 5 वर्ष लोनच मिळू दिलं नाही. अशा पद्धतीनं या मतदारसंघातील संपूर्ण सहकार संपुष्टात आणलेला आहे या माणसानं. इतका खुनूस, स्वतःचा स्वार्थ, जनतेचा स्वार्थ यांना आता राहिला नाही आणि पूर्णाही कारखाना इतका कर्जबाजारी केला की तो आज सलानावर जगत आहे. मग मला सांगा, इतकं वाटोळं करणाऱ्या माणसाला, जो विकासाच्या विरोधी आहे, त्या माणसाला मतदान कसं करतील लोक? म्हणून आम्ही त्या माणसाला मतदान करणार नाहीत. आता दुसरा उमेदवार आहे, त्याच्या प्रतिस्पर्धी आहे, त्याला मतदान का करावं? कारण दोन्ही मधला फरक आहे. माझ्या दृष्टीनं तर असं आहे की दांडेगावकर कार्यकर्त्याला जपत पण नाहीत. दांडेगावकर इतके हे अहमगंड आहेत की कोण्या कार्यकर्त्याचं ऐकणार नाही, त्याच्या घरी जाणार नाहीत, बोलणार नाहीत. त्याच्या उलट बघा, राजू भैया प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लहान कार्यकर्त्यांना भेटतो, त्याचे फोन उचलतो, बोलतो. अहो, दांडेगावकराला बोलायला त्यांचे डायरेक्टर मंडळ सुद्धा थर कापतात, त्यांचं लाग नाही त्यांच्या पुढे बोलायला. अशी अहंकारी वृत्ती आहे या माणसाची. त्या तुलनेत बघा, राजू भैया हे तळागाळातील लोकांना भेटतात, दवाखान्यात मदत करतात. मला एक तरी सांगा, दांडेगावकरांना कधी कोणाच्या सुखदुःखामध्ये 1-2 लाखाची मदत द्यावी लागली आणि त्याचं ऑपरेशन करून आणलं, अशी आहे का एखादी तरी घटना? अहो, त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा ते जोपासित नाहीत. राजू भैयानं आपले कार्यकर्ते जोपासलेत. फंडाच्या बाबतीत बघा, असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये राजू भैयाचा 1,00,000, 2,00,000, 5,00,000 जशी यथाशक्ती त्या गावात देता येईल तसं प्रत्येक गावात देण्यात. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवलेत का आमदार नवनाथ?
ठीक आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी बोलतो. शेतकऱ्याचा प्रश्न कोण्याही सरकारच्या ना युतीच्या काळात सुटलेत ना आघाडीच्या काळात सुटलेत. शेतकऱ्याचे प्रश्न जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याचा प्रश्न कोणतंही सरकार आलं तर सुटत नाहीत. पण तुलनेनं बघा, आज जे लोक सांगायले सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, हा मुद्दा कोणाचा आहे? कोण्या राजकारणातला आहे? हे केंद्र शासनाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाची निवडणूक आहे, त्यामध्ये जर आपण केंद्राचे मुद्दे मांडित असतील तर आपण काय बोलावं यावरतीला? अहो, जे मुद्दे केंद्राचे आहेत ते महाराष्ट्राच्या शासनाला विचारून चालेल का? आमदाराला विचारून चालेल का? म्हणून हा प्रश्न, शेतकऱ्याचा प्रश्न फार प्रलंबित आहे. तरी बघा ना, यांनी कमीत कमी आमच्या थकीत झालं होतं तर आज मिल माफ केलंय. 2-2 हजार रुपये का होईना यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. मग असं असताना त्यांनी तर काय दिले? आज बघा, मराठा आरक्षणाविषयी आपण येऊ. मराठा आरक्षणाविषयी म्हणतात की या सरकारला पाडा, आमचे मनोजदादा सांगतात या सरकारला पाडा. ते सरकार तरी भूमिका घेणार आहे का हेही सांगा ना. आता मला काल परवा एक मराठा सेवा संघाचे माणसं येऊन भेटले आणि ते म्हणले की यांनी, शरद पवारने असा आमचा एक मुद्दा घेतला की मी जर सत्तेत आलो तर 50%च्या वरचं 20% आरक्षण तुम्हाला वाढून देऊ. आता मला सांगा, 50%ची मर्यादा तोडून 20% वाढवायला हे महाराष्ट्र शासनाच्या लेवलचा मुद्दाच नाही, हा केंद्र शासनाच्या मुद्दा लेवलचा आहे. आणि आम्ही म्हणलं की केंद्र शासनाचा मुद्दा आम्ही देतो तर कसं शक्य आहे? वर तर मोदीचं सरकार आहे, कसे देऊ शकतील हे मुद्दे? आणि दुसरी गोष्ट, 50%च्या वरचं आरक्षण घ्यायला मनोजदादाची संमती आहे का? मनोजदादा तर 50%च्या आत ओबीसीतून आरक्षण मागायलेत. म्हणजे हे सगळं भूलथापा आहेत. आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याची हालत सारखीच होती आणि युतीच्या काळात सारखी राहील, पण त्याला जबाबदार जरा शेतकरी आहेत. शेतकरी आपल्या प्रश्नाविषयी शेतकरी म्हणून सजग नाहीत, एकत्र येत नाहीत. हा मोठी अडचण आहे. बरं, तुम्ही आता आमदार नवकरांसोबत त्यांचा प्रचार वगैरे करताय का? काही लोकांना सांगताय का? जागृती करताय का? आम्ही प्रचार म्हणून असा कोणाचा करणार नाही. आमचं शेतकरी संघटनेचं ठरलेलं आहे की आम्ही कोणाच्या गाडीत बसणार नाहीत, कोणाचा असा उघड आम्ही प्रचार करणार नाहीत. मतदान मात्र करावं लागतंय. आमच्यावर जे विश्वास ठेवणारे लोक आहेत, प्रेमी लोक आहेत, आणि या 2 उमेदवारामध्ये चांगला वाईट निवडण्याची आमची क्षमता आहे. म्हणून मी सांगतो की दांडेगावकरापेक्षा राजू भैया लाख पटीनं चांगला माणूस आहे, याला मतदान द्यायला हरकत नाही. आणि ज्याला यांना द्यायचंच नसेल तर त्याने इतर कोणाला देऊ द्या, पण दांडेगावकराला देऊ नये, कारण हा विकास विरोधी, निव्वळ स्वार्थी असा माणूस आहे. त्यांच्यामध्ये नैतिकता नाही. आता मला एक साधा प्रश्न सांगा, आपल्या ताब्यात स्वतःचा एक सहकारी कारखाना असताना, साखर कारखाना असताना, दुसऱ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होण्यासाठी व्हावं का यांनी? जरी कायद्यानं होता येत असेल, पण नैतिकता म्हणून यांनी सांभाळायला पाहिजे होती की नाही? त्या कारखान्याचं चेअरमन होणं म्हणजे ही नैतिकता सांभाळलेली आहे. आता दोन्ही कारखाने त्यांच्या हातात आहेत. काय परिस्थिती व्हायली आता बघा. 12 शिव सुरू झालाय. 12 शिव नाही त्याचं नाव, देवाला सुद्धा यांनी गद्दारी केली हो. देवाच्या समोर येतात, प्रचाराचा नारळ देवापुढे फोडतात आणि त्याचं नाव असलेलं कारखाना चक पुसून टाकलं, त्याचं नाव पण पुसलं. आता देवाचं नाव पुसणं म्हणजे देवाची विभूती आपण नामामध्ये पाहतो. नाम हे देवाचं असतंय, ह्यांनी नामही ते पुसून टाकले आणि पुन्हा त्या मारुती पुढे जाऊन नारळ फोडतात. त्याला पण धोका देतात. शेतकऱ्याला तर दिलाच दिला. आता तो सुरू झालाय आणि पूर्ण अजून काहीच नाही, त्याचं गाळप कमी व्हायले. हे जर मंत्री झाले ना तर मी नक्की गॅरंटीने सांगतो पूर्ण कारखाना सुद्धा संपणार आहे आणि ते सुद्धा यांच्या एखाद्या लेकराच्या मनात, जावयाच्या मनात घशात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जर विकास आपला थांबलाय, हे थांबू द्यायचा नसेल तर दांडेगावकराला मतदान करू नये. त्यांचे प्रतिस्पर्धी जे राजूभाई आहेत यांना द्यायला हरकत नाही, त्यांना द्यायला पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं असेल, हे होते शेतकरी संघटनेचे पदाधिकारी. एकंदरीत आमदार नवकरांसोबत आम्ही आहेत अशा प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळतात आणि जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर गंभीर आरोप देखील केलेले पाहायला मिळतात. देवा चपटे, DC मराठी न्यूज, हट्टा, हिंगोली. DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची.